नमस्कार, मी दत्तात्रय देशपांडे संभाजीनगरवरून आलेलो आहे। शब्दामृतच्या ह्या सहलीमध्ये जेव्हा ऐकलं तेव्हा असं ठरवलं की एक दिवस या सहलीला जायचं। शब्दामृत बद्दल बरंच ऐकलं होतं। कमी काळात नावारूपाला आलेली शब्दामृत हे नाव ऐकताच एक मनात हुरूप आला, उत्साह निर्माण झाला आणि ठरवलं की एक दिवस जायचं। सहलीची सुरुवात झाली आणि जेव्हा पोर्ट ब्लेअरला पाय ठेवला त्या क्षणाला शब्दामृतची टीम आमच्या सेवेला उपस्थित होती। त्या क्षणापासून तर आजपर्यंत हे सिल्व्हर जेल आहे पोर्ट ब्लेअरमधलं एक गाजलेलं स्थान। फक्त पोर्ट ब्लेअरमध्येच नाही तर भारतात गाजलेलं, जिथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षा झाली होती। हे सिल्व्हर जेल बघताना आज बरं वाटतं, पण ही एक मनात कायम आठवण राहते की काय तो परिवार असेल, काय ती भावंडं असतील की जेव्हा सावरकरांना ह्या कोठडीत ठेवलं गेलं तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की शेजारी आपला भाऊ आहे। त्यांना माहिती नव्हते की आपल्या परिवाराची काय अवस्था आहे। हे सांगताना मला अजून एक महत्त्वाचं इथं विशद करून सांगावं वाटतं की शब्दामृत ही सहल जे आयोजित करतोय तर त्यांच्यासोबत त्यांचे शिलेदार आहेत। ते शिलेदार एवढ्या सेवेत असतात की क्षणोक्षणी त्यांच्या सेवेची महती आपल्याला कळते। साधारणतः आमच्या ह्या सहलीमध्ये अनेक प्रकारचे पर्यटक आहेत, पण प्रत्येकाला हसतमुखाने तत्पर सेवा देण्याचं काम शब्दामृत करत असतं। शब्दामृतची सहल केवळ सहल नाही आहे, तर इतिहासाला जागं करणारी दोन उत्तुंग व्यक्तिमत्व ह्या सहलीमध्ये समाविष्ट असतात। त्यांचं नाव आहे प्रसिद्ध लेखक पार्थ बावस्कर, इतिहास तज्ज्ञ, वक्ता, आणि दुसरं नाव आहे प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक शरद पोंक्षे। मित्रांनो, हे दोघं व्यक्तिमत्व इतके उत्तुंग आहेत की क्षणाक्षणाला इतिहासाला जागं करतात। सावरकरांचे अनेक पैलू समाजासमोर मांडतात। पार्थ बावस्कर जेव्हा सावरकरांविषयी अनेक त्यांच्या क्वालिटीज सांगतो, त्यांच्या आयुष्याची कथा सांगतो, ही कथा ऐकताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानासंबंधी पार्थच्या तोंडून भाषण ऐकताना कुठल्याही प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। त्याच जोडीचे शरद पोंक्षे आहेत। शरद पोंक्षेंचं भाषण ऐकल्यावर असं वाटतं की काय स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी वेचलेले आहे, काय त्याग, त्या त्यागाची महती ही फक्त ऐकावी ती शरद पोंक्षेंच्या तोंडूनच। एक खंत मात्र हे दोघंही व्यक्ती विशेष नमूद करतात आपल्या भाषणामध्ये। ती खंत ही आहे की आजची युवा पिढी ही फारशी जागृत नाही आहे। स्वातंत्र्याला देशाला दिलेल्या हुतात्म्यांविषयी त्यांना बरीच माहिती नाही आहे। आम्ही ह्या सहलीतून जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही ही ग्वाही, ही खात्री श्री शरद पोंक्षे, पार्थ बावस्करांना देऊ की सावरकरांविषयीचा प्रचार आणि प्रसार आम्ही ह्या सहलीतून आठवणीने नेत आहोत आणि जास्तीत जास्त सावरकरांनी दिलेल्या हिंदू धर्माविषयी केलेल्या त्यागाविषयीची तळमळ भावना ही समाजात पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू। महत्त्वाचं सगळ्यात सांगायचं म्हणजे ह्या सहलीमध्ये, ही सहल नुसती सहल नाही आहे, तर ह्या सहलीमध्ये अनेक इतिहासाचे किस्से कळतात। दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या सहवासात आपल्याला राहायला मिळतं आणि अनेक मित्र होतात। एक महत्त्वाचं मला सांगायचं असं आहे की देशाची गरज आज ही आहे की हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म जगला पाहिजे, टिकला पाहिजे, आणि त्यासाठी कमीत कमी त्यासाठी तरी शब्दामृत बरोबर आपण जास्तीत जास्त संख्येने या सहलीत सहभागी व्हायला पाहिजे, हीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र हे जर जागवायचं असेल, ह्या राष्ट्राची महती जगाला जर सांगायची असेल तर आपण लोकांनी या सहलीमध्ये यावं, या दोघांचे विचार ऐकावेत आणि देशाच्या उन्नतीसाठी अजून जेव्हा 50, 60, 70 वर्षांनी भारत हा जगात क्रमांक 1चा देश होईल तेव्हा आपल्याला फार अभिमानाने सांगता येईल
की ह्या देशाच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये आमचा खारीचा वाटा आहे, थोडंफार का होईना योगदान आहे. धन्यवाद.